चोपडा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यामुळे त्याचा फटका बैल बाजारावर दिसून येत आहे। पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकरी बैलजोडी खरेदी करत असतो किंवा आपल्याकडची बैलजोडी विकून नवीन बैलजोडी घेत असतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रविवारच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार हा जळगाव जिल्ह्यातील मोठ्या बैल बाजारांपैकी एक बैल बाजार असल्याने या बैल बाजारात विक्रीसाठी व खरेदीसाठी लांबून व्यापारी व शेतकरी येत असतात। परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने बैल बाजारात विक्रीला आलेल्या बैलांची संख्या कमी दिसून येत आहे। कुठेतरी मंदीचे सावट बाजारावर अवकाळी पावसामुळे जाणवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत। पल्ले किनवत साईडला सागं नुकसान आहे का वारावांमध्ये शेतकरी लंब बसले, त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता पैसे नाही। मधून शेतकरी काय करणार काय करणार? मग आता जे आपल्याला जे पेरणीपूर्व आता मशागत करावं लागेल, घेऊन घेऊ बरे माठे बैल, हां बरे माठे घेऊन घेऊ, तेव्हा घ्यावं लागेल मग। हां नाही तर मग दुसऱ्याकडनं ते मग भाड्याने बी वापरून घेऊ। त्याला 15 विरोध द्यावा लागेल ना। जो भाडा करा बैला घेईन शेतकरी करायला त्याला 15 विरोध द्यावा लागणार आहे। अच्छा असं आहे ना। बरे माठे घ्यावे लागतील ना, बैल वगैरे घ्यायची चालणार नाही, कारण की शेती कसं व्हायला लागेल, शेतकरीला पको का नको पको, बरोबर। त्याला तर शेती करायला तो का पडू देणार तिथं नाही असं दादा। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूरच्या उदगाव येथील टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली कोल्हापूर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार। लमटी धरणाची वाढवण्यात येणारी उंची रद्द करावी यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या आता एकत्र झाल्या आहेत आणि या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी ते आंदोलनाची भूमिका घेणार आहेत। सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवारी दिनांक 18 मे रोजी रात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावर अपघात झाला। मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्रायव्हरने भरधाव ट्रकची इनोवाला मागून धडक दिली। सुदैवाने यात कुणालाही जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही। गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे। रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून लोकांना दिलेली लोकरथ नामक इनोवा पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली। ट्रक चालक अत्यंत मंदधुंद अवस्थेत होता। या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले। या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहे। मस्साजोगेचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या केल्याच्या घटनेनं महाराष्ट्रभर संताप व्यक्त झाला। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून दोषारोपपत्रही दाखल झालं आहे। मात्र या घटनेनंतरही बीडमधील मारहाण आणि गुन्हेगारीचे व्हिडिओ समोर येत आहेत। बीड जिल्ह्याच्या परळीत शुक्रवारी संध्याकाळी शिवराज ड्युटे या तरुणाला अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। लोखंडी रॉड लाठ्या काठ्यांनी मारहाण करत या संतोष देशमुख पार्ट 2 करायचं असंही आरोपी आपापसात बोलत असल्याचंही दिसून आलं आहे। या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले। या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात पुन्हा वातावरण तापलं आहे। दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून ज्या व्यक्तीला मारहाण केली त्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी घेतली नाही। वाल्मिक कराडच्या मुलाने फोन करून पोलिसांना तक्रार न घेण्याचे सांगितले, त्यामुळे ही तक्रार घेतली नसल्याचे पीडित योगीराज गित्ते यांनी म्हटलं आहे। देशाचे 52वे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्रपुत्र भूषण गवई यांचा आज मुंबईत बार कॉइन्स ऑफ इंडियाकडून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमातून भूषण गवई यांनी आपला प्रवास उलगडताना भूतकाळातील संघर्षमय काळ सांगितला। सरन्यायाधीशांनी अमरावतीपासून सुरू झालेला प्रवास, नागपूर आणि मुंबई, दिल्लीतील अनेक घडामोडी सांगितल्या। वडिलांकडून चळवळीतील काम अनुभवताना आलेल्या सर्वसामान्य प्रश्न जुळवून पाहिल्याचे त्यांनी म्हटलं।
वडिलांनी चळवळीला पाहून घेतल्याने आईने खंबीरपणे घरातील सर्वच भावंडांची जबाबदारी पार पडल्याचं सांगताना ते गहिवरले। त्यावेळी भूषण गवईंना अश्रू अनावर झाले होते, तर त्यांच्या आईनेही पदराने आपले डोळे पुसत आनंद अश्रूंना वाट मोकळी केल्याचं पाहायला मिळालं। सभागृहातील हे वातावरण पाहून सारेच काही क्षणासाठी भावुक झाल्याचं दिसून आलं आहे। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे आमदार संजय पुराम आणि सविता पुराम यांच्या सहकार्याने आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्यामध्ये 140 आदिवासी समाजातील वधू-वर विवाह बंद झाले असून या सर्व वधू-वरांना कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी विभागाद्वारा 25,000 रुपये अनुदान मिळणार आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज असून अनेक वेळा आदिवासी विभागाच्या कन्यादान योजनेचे पैसे परत जात होते। ही बाब लक्षात घेऊन आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या विवाह सोहळ्यात उपस्थित होते। नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया। सर्वात महत्त्वाचं, मी इथे आपल्या सर्व TV चॅनलच्या माध्यमातून आमचे सर्व सरपंच, विधानसभेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, शासकीय आश्रमशाळा पुराड्यातील सर्व कर्मचारी, प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्व पत्रकारांचे सुद्धा आभार मानते। कालपासून तुम्ही आम्हाला साथ देतात आणि आमची बातमी टीव्हीवर सुद्धा दाखवतात। यामागे एकच उद्देश होता की सर्व आदिवासी जातीतले लोक एकत्र यावे आणि हा सामूहिक विवाह व्हावा, शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळावा। एकमेव पर्याय लोकांना असतो सामूहिक विवाह सोहळा, परंतु त्यांची योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे ते त्यापासून दूर जातात। परंतु या माध्यमातून ते योजनेच्या जवळ येतील, शासनाच्या योजना कशा मिळवायच्या याचा सुद्धा त्यांना अनुभव येईल आणि पुढल्या वर्षी 25 ऐवजी 50 द्यावे अशी सुद्धा मी शासनाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांना सगळ्यांना विनंती करते की इतका पैसा खर्च होतो विकासावर, तर आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आदिवासींची आपण 25 ऐवजी 50 करावे, जेणेकरून पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त विवाह आपण संपन्न करू। किती जोडपे होते? 140 जोडपे होते आणि ह्या सर्वांमध्ये जरी मी महत्त्वपूर्ण असली तरी माझे राजकीय मार्गदर्शक माझे पती संजयजी पुराम यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे, मार्गदर्शन आहे, त्यामुळे मी हे सगळं सफल कार्यक्रम करू शकले। बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे। समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली होती। या मारहाणी शिवराज दिवटे हा जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। मनोज जरांगे हे शिवराज दिवटेला पाहण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले तेव्हा या ठिकाणी मराठा बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठा, परळीच्या कुत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा आक्रमक घोषणांनी परिसर रुग्णालयात दणानून गेला होता। मे महिना व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्षातून एकदा येणारे चविष्ट असं फळ डोंगराची काळी मैना म्हणजेच करवंद ही इगतपुरी मधल्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असते। त्या भागातून व्यापारी विक्रीसाठी आणत असतात। पाचोरा येथे बाजारात डोंगराची काळी मैना विक्रीसाठी दाखल झाली आहे। 40 रुपयाला पाव व 80 रुपयाला अर्धा किलो या भावाने विक्री करताना व्यापारी दिसत आहे। वर्षातून एकदा येणारी डोंगराची काळी मैना बाजारात दाखल झाली आहे। मेरा नाम है शेख इस्माइल, इतने साल से धंधा कर रहा, मैं कसारा घाट से माल लाता। 40 रुपये बिकता मार्केट में, पौष्टिक चीज़ है, विटामिन है इसके अंदर, बिना केमिकल का फल है और जंगल से लाया जाता है। ये कहाँ से माल आता है, कौन से इसमें से? है कसारा घाट से, जंगल से मार्केट में आता है। और पिछले साल से इस साल कैसा है, तेजी या मंदी? तेजी। क्या भाव क्या बेचा जा रहा है? 40 रुपये पाव, 80 का आधा किलो। कितने साल से कर रहे तुम? 18 साल से। इसका क्या फ़ायदा है? इसका बहुत फायदा है, बिना केमिकल का फल है, झाड़ पे पकने वाला फल है, इसमें कुछ केमिकल नहीं, पौष्टिक फल है। और इसके फ़ायदे कुछ मालूमात? इसके फ़ायदे है क्या, भाई शुगर वाले के लिए चलता है, सभी के लिए अच्छा है, ठंडा फल है। आज जालना शहरामध्ये सर्व पक्षीय व सर्व नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते।
या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली। या प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की पहलगाम येथे आमच्या निष्पाप पर्यटकांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ठार केले। याचा बदला आमच्या भारतीय सैनिकांनी त्यांच्या हद्दीत घुसून घेतला आहे व भारताने पुन्हा पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आहे। त्यामुळे भारतच पाकिस्तानचा बाप आहे असं वक्तव्य यावेळी त्यांनी केलं। अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये येऊन आपल्या निरपराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं। त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक यांनी अतिरेक्यांचे जे पाकिस्तानातले अड्डे आहेत त्या अड्ड्यावर हल्ला करून त्याचा नायनाट त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला, युद्ध सुरू झालं। आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही। जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या शूर सैनिकांनी केलेलं आहे। आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी वस्तीवर केला नाही, तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही। फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला। त्या विजयाच्या सन्मानप्रत आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात। त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे। आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत, त्यांच्या वीर पत्नी आहेत, त्यांच्या वीर माता आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे वाटून पाहिजे त्याचा डोळा पडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आमच्या सैनिकामध्ये आहे। आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झालेले आहेत। या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा देशभर रॅल्या काढल्या, सर्व पक्ष त्यामध्ये सामील झालेत आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे, एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे। काही लोक याच्यामध्ये राजकारण करतात। मला असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शौर्य दाखवलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। दादा, याच्यामध्ये विरोधी पार्टी असं म्हणते की जे काही शहीद झालेले त्याचं राजकारण करण्यासाठी भाजप तिरंगा रॅली करते। मला असं वाटतं की आम्ही राजकारण करत नाही, आम्ही कुठली राजकीय भाषा बोलत नाही। त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना आवाहन केलंय। त्यामुळं सर्व शूर सैनिक जे आता रिटायर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले। याच्यामधलं कुठल्याही प्रकारचं आमचं राजकारण नाही। जेव्हा कधी अशा घटना घडतात तेव्हा सारा देश एक संघ येतो, सगळ्यांनी एकत्र यावं। दादा, क्या कहना चाहेंगे? आज तिरंगा रैली निकली है, क्या कहें हिंदी में? ऐसा है कि 22 तारीख को जो हमला हुआ उसका प्रत्युत्तर देने के लिए हमारे मिलिट्री ने भी पाकिस्तान के जो अतिरेकी अड्डे उन पे हमला किया और वहां पर विजय प्राप्त की। उस विजय प्राप्ति का आनंद उत्सव साजरा करने के लिए हम सब इकट्ठा आए हैं। मुझे ऐसा लगता है कि जो जाबाज हमारे सैनिक है उन्होंने जो काम किया वो देश को उसका गौरव है। जो विरोधक कह रहे भाजपा तिरंगा रैली निकाल के राजकारण कर रहे हैं, क्या? मुझे ऐसा लगता है सारा गलत है। ये कोई राजकारण नहीं है। देश की एकजुटता दिखाने के लिए सब जाति धर्म के लोग यहाँ पर आए हैं और हम रैली में अभी सहभागी किए उन सबों को। भारतीय आर्मी, नेव्ही व एअरफोर्सच्या सन्मानार्थ अमरावतीत आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। भाजप व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीस शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राजकमल चौक येथून रॅलीला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत रॅली जयस्तंभ चौकात पोहोचली। तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला। या रॅलीत भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, माजी खासदार व भाजप नेते नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते।
याशिवाय अनेक माजी सैनिक व शहरातील शेकडो नागरिक तिरंगा झेंडा व पोस्टर्स घेऊन सहभागी झाले होते। रॅली दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते। काही दिवसाआधी पहलगाममध्ये पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी एक नपुंसक डास्टर्डली, आता शिवी द्यायची होती पण देत नाही आहे, असा एक हमला आपल्या भारतीय इनोसेंट लोकांवर केला। त्याचं उत्तर, रोखठोक उत्तर आपल्या पंतप्रधानांनी, आणखी मिलिटरीनी, एअरफोर्सनी त्यांच्या सीमेमध्ये न जाता उद्ध्वस्त केलं। आता ज्यावेळेस पाकिस्तानच्या लक्षात आलं की त्यांचा एअरबेस संपलेला आहे, त्यांच्याजवळ आता प्लेन्स त्यांच्याजवळ नाही आहे, त्यांच्याजवळ पेट्रोल पण नव्हतं फाईट करण्याकरता, ॲम्ब्युलेशन नव्हत्या, त्यांनी सीज फायरचं डिक्लेअर केलं आणि भारताचं हृदय मोठं आहे। भारताच्या लक्षात आलं की समजा आता आणखी हे पुढे गेलं तर हे उद्ध्वस्त होऊन जाईल पाकिस्तान, तर आम्ही सीज फायर दिला, कंडिशन टाकली त्याच्यामध्ये, त्याचं चालू आहे। आज ही जी रॅली आहे त्याच्याच प्रित्यार्थ ही रॅली आपण आयोजित केलेली आहे। ही रॅलीचा उद्देश एकच होता की देशवासियांना लक्षात आलं पाहिजे की देशाचं प्रेम जे असते ते किती उतावलेलं आहे, किती लोक चिडलेले आहेत, किती लोकांना आपल्या इनोसेंट लोकांना मारण्याचा बदला घ्यायचा आहे, हे आणखी आपल्या सैन्याने जे केलं, आपल्या पंतप्रधानांनी जे केलं, त्यांच्याकरता ही रॅली आपण आयोजित केलेली आहे। या रॅलीमध्ये माजी सैनिक पण हजर होते आणि त्यांनी पण पूर्ण जे वेळ साथ दिली आमची, त्यांचा आम्ही सत्कार सन्मान पण केला। पाकिस्तानला हम तुम्हारे बाप आहे, पाकिस्तानी समजायला पाहिजे आता। अरे पाकिस्तानजवळ खायला नाही आहे, तिथे त्याचं पाणी बंद केलं होतं आपण। तुम्हाला पाकिस्तानची इकॉनॉमिक पोझिशन अतिशय वाईट आहे, त्यांनी पंगे घेतलेच नाही पाहिजे भारतासोबत, घेतले तर त्यांना दिसलं काय झालं म्हणून। तर पाकिस्तानला एवढा संदेश आहे, बाप तो बाप होता है।